भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे दिवसागणित समोर येत आहे आणि एका साईबाबा संस्थांमध्ये कर्मचाऱ्याला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अशोक खरातचं 2022 मध्येच नाव समोर आलं होतं. विकास दिवटे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि त्यांनी आपल्याला मानसिक त्रास होतोय या कारणास्तव आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्यात करताना त्यांनी सुसाईड नोट लिहिलेली होती. त्या नोटमध्ये अशोक खरात, कॅप्टन खरात यांचं नाव त्या नोटमध्ये होतं आणि त्या प्रकरणी विकास दिवटेंचे बंधू राजेंद्र दिवटे यांनी आपल्या भावाचा आत्महत्येला ज्यांनी प्रवृत्त केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, सुसाईड जी नोट मिळालेली त्या सुसाईड नोट प्रमाणे गुन्हा दाखल होऊन भावाला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केला होता. तो गुन्हा दाखल होऊन आज 4 वर्ष झालेले आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी राजेंद्र दिवटे आहेत. आपण हे जाणून घेणार आहोत नेमके काय प्रकरण घडलं होतं आणि तुमच्या भावाला कोणत्या कारणामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले होते. माझ्या भावाचं आत्महत्या मागचं कारण तर त्याने सुसाईड नोट मध्ये त्याच्या नमूदच केलेलं आहे. तरी पण त्याचे घरगुती हे जे फॅमिली वाद होते, पती पत्नींचे वाद होते, तर त्या पती पत्नींच्या वादातून वहिनी माहेरी निघून गेल्या होत्या. त्या सासूरवाडच्या लोकांकडून त्रास झाला, त्याला मारहाण झाली, बोलवण्यात आलं, तिकडं मारहाण झाली. त्याच्यानंतर कॅप्टन खरात हा भोंदूबाबा एक मध्यस्थी टाकून त्याच्या सासूरकडच्या लोकांनी हा मध्यस्थी टाकून याच्याकडून प्रेशर आणण्याचा, याच्याकडून दबाव आणण्याचा भावाला प्रयत्न झाला. काही वेळेस यांचे फोनवर धमक्या झाल्या का तुला जगू देणार नाही, तुला साईबाबा संस्थांमध्ये नोकरी करून देणार नाही. असं कोण म्हटलं? असं अशोक खरात, कॅप्टन खरात जो आहे भोंदूबाबा यांनी फोनवर याला धमक्या दिलेल्या. विकास, माझा भाऊ विकास दिवटे यांनी असं मला अगोदर पण सांगितलेलं होतं आणि त्याच्या सुसाईड नोट मध्येही त्यांनी त्याच्या नावानिशी उल्लेख करून ठेवलेला आहे. का सुसाईड नोट आहे का? दाखवता आहे. सुसाईड नोट जवळपास 4 पानाची त्यांनी लिहून ठेवलेली होती आणि वाचून दाखवा. मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आहेत. मी विकास रामदास दिवटे दिनांक 5/6/2022 रोजी फाशी घेऊन मरत आहे, कारण मी मला मारण्यास कारणीभूत नाशिक कॅप्टन खरात जबाबदार आहे व माझी सासूरवाडी जबाबदार आहे. मला खरात महाराजने फोनवर धमकी दिली आहे व माझ्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग आहे, रजिस्टर. तरी मी मेल्यावर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती आहे. आणि बायकोबद्दल बी त्याने लिहिलेलं आहे खाली. त्याचा मोबाईलचा पासवर्ड आहे तो सुद्धा लिहिलेला आहे. अशी त्याने 4 पानाची एकूण चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. ह्या पूर्ण चिठ्ठीत कुणाविषयी काय त्रास आहे, कोणी काय काय केलंय, कोणाची मोबाईल नंबर आहे, कोणाकडून काय पैसे वगैरे घेणे, हे सगळं त्यांनी नमूद केलेलं होतं. त्याला सगळीकडून टॉर्चर झालं. इकडून सोसायटी साईबाबा संस्थांमधून सोसायटीतून कर्ज काढून काही मित्रांना त्यांनी हातूसने पैसे दिले होते. ते पैसे त्याला वेळेवर मिळाले नाही, याचं एक मानसिक टेन्शन. बायको निघून गेलेली, नंतर हे असं नोकरी करून न देणं, हे अशा धमक्या, ह्या अशा सगळ्या धमक्यांच्या याला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हे सर्व त्याच्या जो त्रास आहे, ज्या लोकांकडून त्रास आहे, सगळ्या लोकांची त्यांनी 4 पानाची चिठ्ठीमध्ये नमूद करून ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं पण होतं का मला ज्यांच्याकडून फोन आले, ज्यांच्याकडून मला धमक्या आल्या, त्यांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग झालेली आहे. तर ज्या वेळेस आत्महत्या झाली त्यावेळेस पोलीस आले होते, मग ते मृतदेह खाली उतरवला, मग सुसाईड नोट भेटली नाही का त्यावेळेस? हा, त्यावेळेस सुसाईड नोट भेटली ना. ज्यावेळेस पोलीस आले, त्याला गळफास घेतलेला होता, तर त्याला खाली उतरवण्यात आलं. इतर लोकही होते कॉलनी मधले, तर उतरवण्यात आल्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. तर अंगझडतीमध्ये मोबाईल आणि मोबाईलच्या कव्हरमध्ये ही सुसाईड नोट ठेवलेली होती.
मयत होऊन आज किती वर्ष उलटले आणि आज चार वर्ष झाले जवळपास. पण ह्या गुन्ह्यात जे गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत, हे कुठल्याही प्रकारे यांच्यावर पाहिजे तशी कारवाई झालेली नाही. जवळपास याच्यामधले काही आरोपी, मेन आरोपी तर अशोक खरात सगळ्यात प्रथम ज्याचं नाव आहे, तो सुद्धा याच्यातून पोलिसांचं म्हणणं असं आहे की याच्यावर आम्ही चौकशी केली, तपास केला, पण याच्या विरोधात आम्हाला काही एव्हिडन्स मिळाले नाही, काही पुरावे मिळाले नाही. त्यामुळे आम्ही याच्या विरोधात किंवा याच्या दोष आरोपपत्र आम्ही काही दाखल करू शकलेलो नाही. काय वाटतं का नसन केलं दोषारोपण पत्र? काय असं कोणाचा प्रभाव असेल? प्रभाव तर असूच शकतो, कारण की इतकी धडधडीत जर का लिहिलेलं असून सुद्धा पोलीस मान्य करत नाही. सुसाईड नोट ज्याची आहे त्याच्यावर जर का कारवाई होत नाही, मग एव्हिडन्स तरी कुठले पाहिजे पोलिसांना? रेकॉर्डिंग जे आहे त्याचं त्यांनी काय केलं? मग आता तुम्हाला तुमची मागणी काय? आता तुम्ही हे जे प्रकरण आहे, आता 4 वर्ष उलटून गेले, पोलीस तपास काही फारसा दिसत नाही, तर काय तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाणार? तसे तर आता आम्ही अर्ज करावा, कारण की इथून मग आम्ही थोडस गप्प बसलेलो होतो, कारण की एवढ्या मोठ्या शक्ती पुढं आमचं सामर्थ्य नव्हतं. का शक्ती म्हणण्यापेक्षा ही तर दुसरी शक्ती म्हणावं लागेल, नाही का, क्रूर शक्ती म्हणावं लागेल, चांगली शक्ती नाही. एवढे मोठे मोठे लोकांसोबत त्याचं वावर नव्हतं. सध्या अशोक खरात हा बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे. तेजस्विनी IPS तेजस्विनी मॅडम सारखे अधिकारी त्या प्रकरणात लक्ष देत आहेत. तर काय वाटतं, तुम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहे? त्यांची जर का आम्हाला जर का आमच्या तपासामध्ये त्यांची जर का तेजस्विनी मॅडम IPS त्यांची जर का साथ मिळाली आणि त्यांनी जर का आमच्या प्रकरणात जर का हे केलं, तर याच्यामध्ये काही अजूनही काही अधिकारी ही निष्पन्न होतील आणि काय काय घडलेली ही घटना पण निष्पन्न होईल आणि विकास दिवटेला खऱ्याप्रमाणे न्याय मिळेल आणि अशाच अधिकारी नी काम करावा. तत्कालीन पोलिसांनी यामध्ये काही म्हणजे जसं कायद्याच्या अनुषंगाने तो तपास करायला पाहिजे होता, तो केला नाही का, असं काही वाटतंय? नाही नाही नाही, हे तपास पूर्णपणे म्हणजे जितका दाबता येईल तितका दाबूनच टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती त्यावेळेस शिर्डी पोलीस स्टेशनला कोण PI होते? PI गुलाबराव पाटील म्हणून तपास अधिकारी. दात्रे म्हणून प्रवीण दात्रे, बरोबर, प्रवीण दात्रे म्हणून हे तपासी अधिकारी होते. यांच्याकडे तपास होता आपल्या केसचा. पण यांना कुठला प्रेशर आला, काही काय केलंय यांचं परमेश्वराने, पण ह्यो न्याय आम्हाला मिळालेला नाही, ह्यो न्याय पण आम्हाला मान्य नाही. तुमची पुढची भूमिका काय असणार? आता आमची पुढची भूमिका अशीच आहे का आता इथपर्यंत आम्ही दाबले गेलेलो होतो, आमची एकट्याची ही नव्हतीच. आता जगभरातून प्रत्येक जिल्ह्यातून त्याच्या विरोधामध्ये प्रकरण गुन्हे दाखल होते आहे आणि तेजस्विनी मॅडमनी पण खूप डेअरिंगने हा गुन्हा खणून काढला. त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमच्या प्रकरणात त्यांनी आम्हाला मदत करावी आणि न्याय मिळवून द्यावा हीच आमची मागणी आहे. मागील 4 वर्षापासून विकास दिवट्यांना न्याय मिळालेला नाहीये. त्यांचे बंधू जे आहेत राजेंद्र दिवटे यांनी आपल्याशी संवाद देखील साधला आहे. तर त्यांची अपेक्षा आहे की पोलीस IPS तेजस्विनी मॅडम सारख्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावं किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याची त्यांनी तयारी जी आहे ती आपल्याशी बोलताना दर्शवलेली आहे. या प्रकरणात आता पुढे काय तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर.